बाई तुझा आशीर्वाद. आजचा 17 मेचा भाग खरंच खूप मस्त आहे. आता गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये अभिषेक करायचा असतो आणि अवनी स्वाती दोघी अभिषेकासाठी जातात. पण अवनीचं चित्त काही थाऱ्यावरती नसतं. म्हणूनच तिच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी राजा एक मस्त भारी शक्कल लढवतो. त्यातच आता कॅनडाचा विजा करायचा म्हणूनच विमान अवनीकडे आलाय. पण अवनीने स्पष्ट ताकीद दिली की ती पेपर्सवर सह्या करणार नाही. त्यातच कॉलेजमध्ये जाताच धनानं केलेलं कांड आता यशाला कळतं आणि कॉलेजसमोरच यशाने धनाचं थोबाड फोडलं. पण अवनीचं लग्न मोडायचं तर आता राजाने लग्नाबद्दल दांगट कुटुंबियांना माहिती देता क्षणी अख्खं दांगट कुटुंब अवनीच्या मदतीला धावून आले आणि अवनीचं लग्न मोडण्यासाठी विवांच्या कचाट्यातून तिला वाचवण्यासाठी त्यांनी मस्त असा एक प्लॅन आखलाय. आता तो प्लॅन काय आहे, कसं वाचवणार आहेत ते अवनीला विवांपासून, ते सगळं आपण पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो ते प्लीज कमेंट करून कळवा. मंदिरात जायचं असतं म्हणून स्वाती अवनीकडे येते. रूममध्ये अवनी तिला कुठेच दिसत नाही म्हणून ती बाथरूममध्ये चेक करते. बाथरूममध्येही अवनी नसते. जेव्हा ती बाहेर गॅलरीत येते अवनीला समोर पाहून तिच्या जीवात जीव येतो. अवनीला ती विचारते की अवनी इथे आहेस तू? तेव्हा अवनी हसून विचारते की काय, तुला काय वाटलं, पळून वगैरे गेले का मी? तेव्हा स्वाती सांगते, हे बघ अवनी, असा विचारही करायचा नाही हा. अवनी म्हणते की फक्त पळून जाण्याचा विचारच करू शकते ना मी. जग जिंकण्याची ताकद आहे माझ्यात, पण बाबांना हरवून नाही. लहानपणापासून बाबांनी माझी सगळी स्वप्न पूर्ण केलेत. त्यांचा शब्द मी आता नाही डावलू शकत. तेव्हा स्वाती तिला समजावण्याचा प्रयत्न करते की अगं पण बाबांनी निवडलंय ना तुझ्यासाठी हे स्थळ, तर मग ते छानच असणार आहे. तेव्हा अवनी हसते आणि म्हणते की बघ, मलाच कन्व्हिन्स करणं तुझ्यासाठी किती जड जात आहे. मला नाही करायचं त्या बॉडी बिल्डरसोबत लग्न. तेव्हा स्वाती तिला सांगते की अवनी, त्यापेक्षा तू पॉझिटिव्ह विचार कर ना. तेव्हा अवनी म्हणते की पॉझिटिव्ह, आणि ती तोंड फिरवते. स्वाती तिला सांगते की बरं ठीक आहे, चल खाली, बाबा वाट बघतायत तुझी, मंदिरात जायचं आहे ना आपल्याला. तेव्हा अवनी म्हणते की ठीक आहे, बघूयात, आता मंदिरात जाऊयात, कदाचित देवच वाचवेल मला. राजा केव्हापासून अवनीची वाट बघत असतो. मनातच विचार करतो की देवी आई, रुसतोय ना मी तुझ्यावरती, आता रुसवा काढायचा आहे ना माझा, मग मॅडमचं दर्शन घडू देत ना. पण समोरून नेमका चंद्रकांतच फोनवरती बोलत येतो आणि त्याच्या पाठोपाठ अवनी स्वाती दोघेही आलेले असतात. आता चंद्रकांत राजाला हाक मारून बोलावून घेतो, के ड्रायव्हर इकडे. राजा म्हणतो की अहो राजा नाव आहे माझं. चंद्रकांत त्याच्यावरती वचकतो की माहिती रे मला, सारखं आपलं तेच तेच काय सांगतोस. या दोघे आहेत, या दोघींना मंदिरात घेऊन जा. ही माझी मुलगी अवनी आणि ही माझी सून स्वाती. राजा म्हणतो की साहेब माहिती आहे ना मला, ओळख करून द्यायची गरज नाही आहे. तेव्हा चंद्रकांत पुन्हा त्याच्यावरती चिडतो की सांगतोय ना मी, या दोघींना मंदिरात जायचं आहे आणि काहीतरी खरेदी वगैरे करायची, तर काय ते काम असेल ते सगळं काही करून घेऊन ये यांना परत, आणि लवकर परत ये. राजा त्यावर म्हणतो की येतो ना, 4-5 तासात परत घेऊन येतो. आता चंद्रकांत इतका रागात बघतो ना त्याच्याकडे, पटकन गाडीत जाऊन बसतो. अवनी स्वाती दोघेही गाडीत बसतात. तेव्हा अवनीची आई धावत येते आणि स्वातीला ओरडते की स्वाती, अगं किती वेंधळी आहेस तू, अभिषेकाचं सामान तर बाहेर घरातच ठेवलं. आणि ती दोघींनाही तटावते की हे बघ, अभिषेक व्यवस्थित करा आणि अवनी, वरवरचा नमस्कार करू नकोस, मनोभावी देवाला नमस्कार कर, आणि हो, अभिषेक कराच. आता राजा गाडी काढणारच असतो तितक्यात अवनीची आई पुन्हा टोकते आणि ऐक, हे बघ, गुरुजींची भेट घे आणि गुरुजींना सांग की लग्नानंतर सत्यनारायणची पूजा घालायची आहे, तर मुहूर्त आम्हालाही काढून द्या म्हणून. त्यानंतर ती पुन्हा थांबवते आणि ऐक, हे बघ, पूजेसाठी जे काही सामान लागतं ना त्या सगळ्याची यादी करून घेऊन या तू. आणि आता राजा पुन्हा गाडी हलवणार, ती थांबवते. ऐक ना. तेव्हा स्वाती विचारते की आई, त्यापेक्षा तुम्हीच येता का आमच्यासोबत? नाही म्हणजे सगळं काम व्यवस्थित होईल. आता याच काय चुकीचं आहे काय भाऊ काय. पण चंद्रकांत स्वातीवरती इतका चिडतो की का, तुला हिने सांगितलेलं काम करता येत नाही का, का जमतच नाही तुला?
घरात 1760 कामं पडली आहेत, आता हिला कुठे मध्येच घेऊन जाणार आहेस तो? स्वाती घाबरून सॉरी म्हणते. चंद्रकांत म्हणतो की सॉरी म्हणायचं नाही. हे बघ, म्हणून आधी विचार करून बोलायचं, मग अशी सॉरी म्हणायची वेळ कधी येत नाही. राजाला चंद्रकांत आधीच ताकीद देतो की ऐक, ही मुलगी आहे माझी. तेव्हा राजा पुन्हा वर तोंड करून तेच बोलतो, माहिती आहे ना साहेब. चंद्रकांत सांगतो की माहिती आहे नाही, गाडी समोर नीट बघून चालवायचा, सुखरूप घर घेऊन यायचं तिला. तेव्हा राजा अचानकच देवी यायचा उदो उदो म्हणतो आणि अवनीची आईही देवी यायला साकडं घालते, सर्व काही निर्विघ्नपणे पार पडू देत यासाठी. यशोदाला ठाण्याच्या कॉलेजमधून फोन आलेला असतो. यशोदा येतो आणि तिथेच कोणाला तरी प्रिन्सिपल ऑफिस कुठे विचारतो. आता धन्याचं लक्ष जातं. यशोदा आलाय म्हटल्यानंतर तोही उठून येतो. आता त्याचा मित्रही त्याच्यासोबत असतो. धन्या विचारतो की यशोदा तू इथं कॉलेजमध्ये? यशोदा सांगतो की हां, ते प्रिन्सिपल सरांचा फोन आला होता. तेव्हा त्याचा मित्र त्याच्या कानात कुजबुजतो की धन्या केलाच असतो, कालचं कांड समजलेलं दिसतंय. त्यावर आता यशोदा ओरडतो की काय तोंडातल्या तोंडात काय कुजबूज करताय आणि कांड काय कांड? तेव्हा धन्या सारवासारव करतो की नाही दा, याला असं बोलायची सवय आहे. यशोदा विचार करतो की बहुतेक तुझ्या फीसाठीच बोलावणं पाठवलं असेल. त्यावर धन्यालाही ऐतं कारण सुचतं. तो म्हणतो की हां हां असंच असेल. यशोदा तू जा ना, मी बोलून घेतो. यशोदा म्हणतो की आता कशाला, अर्ध्या दिवसाची सुट्टी काढून आलोय ना, चल मग बोलून घेतो. राजा इकडे स्वाती अवनी दोघे नाही व्यवस्थित मंदिरापर्यंत घेऊन येतो. स्वाती अवनीला सांगते, मी पुढे जाऊन गुरुजींशी बोलते, तोपर्यंत तू अभिषेकाची पिशवी घेऊन ये. आता अवनीसाठी राजा स्वतः दरवाजा उघडतो. अवनी आता पुढे तशीच जाणार. राजा तिला हाक मारून थांबवतो. अवनीला तो पिशवी विसरल्याचा सांगतो. अवनी त्याला म्हणते की चल तूच घेऊन चल. तेव्हा राजा म्हणतो की नाही, आज मी देवीचं दर्शन नाही घेणार. अवनी हसते, अरे हे देवीचं मंदिर नाही आहे, गणपती बाप्पांचं आहे. तेव्हा राजा म्हणतो की नाही, ते सगळे एकच भावकीचे आहेत. आज कळू देत ना की त्यांचा राजा मनाचा भक्त किती रुचलाय ते. माझं बी दुःख लक्षात येऊ देत. अवनी विचारते की आता तुला कसलं दुःख आहे? तेव्हा राजा सांगतो की आहेत माझ्या ओळखीचे एक, त्यांची इतकी तडफड सुरू आहे आणि देवीपर्यंत त्यांचा आवाजच पोहोचत नाही आहे. अवनीला इतकं नवल वाटतं. राजाला ती सांगते की कमाल आहे, इथे माझ्या घरातल्यांनाच माझी परवानगी नाही आहे आणि तू इतरांसाठी देवीवरती नाराज आहेस. तेव्हा राजा सांगतो की हां, माझ्या खूप जवळचं आहे ना ती व्यक्ती, खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. अवनी सांगते की स्पेशल. राजा म्हणतो की हां तेच स्पेशल. अवनी विचारते की कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा राजा बहाणा करतो की नाही मॅडम, तुम्ही जाऊन या ना, दर्शन घेऊन या. अवनी आता तेथून मंदिरात जायला निघते. राजा मनातच विचार करतो की कसं सांगू, माझ्यासाठी तुम्हीच स्पेशल व्यक्ती आहात. राजा प्रिन्सिपल ऑफिसमध्ये असतो धनाला घेऊन. आता तो जेव्हा त्यांची भेट घेतो, प्रिन्सिपल म्हणतात की मी तर पालकांना बोलवलं होतं, तुम्ही? त्यावर यशोदा सांगतो की साहेब, पालक म्हणून मी चालू आहे. प्रिन्सिपल विचारतो की का, याला आई वडील नाही आहेत का? तेव्हा यशोदा सांगतो की नाही सर, आमच्या आई आम्ही लहानपणी असतानाच गेले आणि आमच्या अण्णा ते तर शुद्धीत, म्हणजे आई गेल्यापासून धक्का बसला ना त्यांना, तब्येत ठीक नसते सर त्यांची. सॉरी सर, ते फी भरायला जरा उशीर झाला, पण मी नक्की वेळेवरती फी भरेन. त्यावर प्रिन्सिपल म्हणतात की हा जर असाच वागत पाय राहिला ना, तर तुम्हाला फी भरायची गरजच नाही आहे. आता यशोदाला सुरुवातीला वाटतं की आपल्या भावाचं कौतुक होतोय आणि तोही कौतुकच करतो. तो म्हणतो की नाही साहेब, आमचा धन्या म्हणजे धनेश इतका हुशार आहे ना, आम्हाला ना खात्री आहे, तो ना फॉरेनला जाणार, आमच्या घराण्याचं नाव मोठं करणार. पण आता प्रिन्सिपल मोठा बॉम्ब फोडतात. यशोदाला सांगतात की नाही, म्हणजे हा असाच इतरांशी भांडत राहिला ना, तर तुम्हाला फी वगैरे भरायची गरजच नाही आहे, कारण मी ह्याला स्वतः कॉलेजमधून हाकलवून देईल. यशोदाला मोठा धक्काच बसतो. आता धन्याने नक्की काय कांड केलं होतं प्रिन्सिपल करून यशोदाला समजतंच. ते यशोदाला सांगतात की अहो टबने पाडलंय त्या मुलाला, नशीब तो वाचलाय म्हणून. याचं जर हे असंच वागणं चालू राहिलं ना,
तर एक दिवस मला याला कॉलेजच्या बाहेर काढावं लागेल. तेव्हा यशोदा सांगतो की नाही साहेब, परत अशी चूक कधीच नाही होणार. हात जोडून तो आता माफी मागतो. यशोदा धन्यावरती इतका चिडलेला असतो की रागाने त्याच्याशी न बोलता निघून जातो. धन्याही गुपचूप त्याच्या पाठोपाठ निघून जातो. इकडे राजाला टुलकी लागलेली असतानाच अवनी येते. अवनी त्याला डिस्टर्ब करत नाही तर येऊन ती बाजूला आपले विचार करत बसते. अचानकच राजाचे डोळे उघडतात. समोर अवनीला पाहून तो विचारतो की "अ, झालं का तुमचं इथलं काम? मी पटकन गाडी काढतो." तेव्हा अवनी सांगते की नाही थांब, वहिनी अभिषेक करते, वेळ लागेल अजून. आता राजा शांतपणे बसतो. पण शांत बसेल तो राजा कसला ना. अवनीला तो प्रश्न विचारतो की तुम्ही नाही गेलेत अभिषेकाला? तेव्हा अवनी म्हणते की मी काय करू तिथे जाऊन? मुळात अभिषेक ज्या गोष्टीसाठी होतोय तीच गोष्ट मला नको आहे. आता राजा अवनीलाच शहाणपणा शिकवतो. अवनीला तो सांगतो की मॅडम, अहो नेहमी आपण पॉझिटिव्ह राहायचं हो, पॉझिटिव्हच विचार करायचा. त्यावर अवनी म्हणते की गप्प बस, खूप शहाणा आहेस तू. मगाशी जेव्हा दर्शनाला आत ये म्हटलं तर आला नाहीत. काहीतरी म्हणे देवीवरती नाराज आहेस, रुसलायस आणि आता तोंड वर करून मलाच पॉझिटिव्हवर राहायला सांगतोयस. तेव्हा राजा हसतो आणि म्हणतो की सॉरी, नाही पण पकडला तुम्ही मला. एकदम हुशार आहात. उगाच नाही तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं. पण अवनी अस्वस्थ असते. ते काय राजाला बघवत नाही. राजा तिला आता सांगतो की पण होप लई तोफ चीज असते ना. आता होप आपण अजिबात सोडायची नाही तुम्ही माझ्यासोबत चला. म्हणजे त्या त्यांचा वेगळा अभिषेक करतायत, पण आपण आपला वेगळा अभिषेक करूयात. 1001 रुपयाचा अभिषेक. अवनी विचारते की आपला वेगळा कसला अभिषेक? राजा म्हणतो की प्रश्न विचारू नका, तुम्ही फक्त सोबत चाला. आणि जबरदस्ती तो अवनीला घेऊन येतो. आता जिथे कुल्फी विकतात ना नेमकं तिथे. राजा तिला बरोबर सेंटरला उभं करतो. इथे थांबायचं आणि प्लीज तुम्ही डोळे बंद करा. अवनी विचारते की आता हे काय? पण का? तेव्हा राजा म्हणतो की म्हटलं ना, प्रश्न विचारू नका, डोळे बंद करा आणि थांबा. आता कुल्फीवाल्याला तो काहीतरी सांगतो आणि अवनीला डोळे बंद करायला सांगून धावत तो मंदिराकडे जातो. काय त्याच्या मनात चाललंय अवनीला बी कळत नाही. अवनीने सांगितल्यानुसार आता मस्त डोळे बंद करते आणि देवाचं नामस्मरण करते. आता अवनीला थोडा वेळ वाट बघायला लावून राजा अचानक धावत येतो आणि तो खूप साऱ्या मुलांना घेऊन आलेला असतो सोबत. आता सगळे मुलं येऊन राजाच्या सांगण्यावरून अवनीलाच खेराटा घालतात. तेव्हा राजा सांगतो की चला, आज तुम्हाला कुल्फी, बर्फाचा गोळा, म्हातारीचे केस, काय हवंय ते मी सगळं देणार. आता ते कुल्फीवाल्याला त्याने कुल्फी तयार ठेवायला सांगितली होती. राजा त्याच्याकडून कुल्फी घेतो आणि अवनीला सांगतो की तुमच्या हाताने द्या. अवनी इतकी खुश असते. राजाला तेच तर हवं होतं. तिच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं होतं आणि आत्ता तिला खुश पाहून तोही समाधानी होतो. अवनी सगळ्यांना कुल्फी देते, मुलांना, लहान मुलांना. सगळे मुलं खूप खुश होऊन जातात. पण जेव्हा एक कुल्फी उरते ना, तेव्हा राजा म्हणतो की आणि मला? तेव्हा अवनी विचारते की का, तू लहान आहेस? राजा तेव्हा गुडघ्यावर बसतो आणि सांगतो की प्लीज द्या ना मला एक. मी पण आता लहान आहे ना. आणि कुल्फी खाण्यासाठी खरंच तो अवनीपुढे एखाद्या लहान मुलासारखा हट्ट धरतो. अवनी इतकी हसते. त्यानंतर ती त्याला कुल्फी देऊन टाकते. राजा आता त्या कुल्फीवाल्याकडून दुसरी कुल्फी घेतो आणि तीही अवनीला देतो. सध्या तरी अवनीच्या मनातला राग, रुसवा सगळं काही राजाने बाजूला केलेलं असतं. आता कॉलेजमधलं धन्याचं कांड कळल्यानंतर यशा इतका चिडलेला असतो त्याच्यावरती. धन्या त्याला समजावायला जातो, पण यशोदाच्या डोक्यात राग असतो आणि तो डायरेक्ट कॉलेजच्या मुलांसमोर धन्याचं थोबाड फोडतो. धन्याला त्याचं काहीच वाटत नाही. धन्या स्वतःची कबुली देतो की अरे पण माझी चूक नव्हती. तेव्हा यशोदा त्याच्यावरती चिडतो की स्टंप घेऊन त्या पोराला तू जीव जास्तोर मारले आणि म्हणे चूक नव्हती. सांग ना मग नक्की काय कारण होतं? हे बघ धन्या, राजा आणि पाण्याकडनं माझ्या कसल्या बी अपेक्षा नाही आहेत. अरे पण तुझ्याकडनं आम्हा सगळ्यांना खूप अपेक्षा आहेत. हे असं काही करू नकोस. तेव्हा धन्या सांगतो की हे बघ दादा, चूक माझी नव्हती. एक तर आऊट झाला होता तो आणि आऊट देत नव्हता.
तेव्हा यशोदा म्हणतो की म्हणून एखाद्याला जीव जास्त मारणार तू. तेव्हा धन्या सांगतो की खरं कारण ते नव्हतं दादा. त्याने माझ्या मित्राला त्याच्या आईवरून शिव्या दिल्या होत्या, तरी पण गप्प बसलो होतो मी. मी त्याला समजावत होतो की आईवरून शिवी देऊ नकोस. तो मला काय म्हणाला माहिती आहे, तुला पण दिले असते रे, पण तुला तर आईच नाही आहे. आणि फिदी हसत होती माझ्यावरती. यशोदा, अरे आई आई असते ना, आईवरून कशी काय कोणी शिव्या देऊ शकतं एकमेकांना. मग मला इतका राग आला, तिथंच पडलेला स्टंप घेतला आणि फोडला त्याला. एकतर आपल्याला आई नाही आहे, त्यात लहानपणापासून मी आई कशी दिसते हे पण कधी बघितलेलं नाही आहे. पण धन्या स्वतःहून स्वतःच्या चुकीची माफी मागतो की यशोदा सॉरी, आज माझ्या एका चुकीमुळे तुझी मान खाली गेली. तेव्हा यशाला खरं तर धन्यासाठी वाईट वाटतं. आईचं प्रेम काय असतं ते त्याने अनुभवलंसुद्धा नाही आहे. यशाचं लक्ष त्याच्या मागे जातं तेव्हा एक आई त्याच्या छोट्याशा मुलाला घास भरवताना दिसते आणि तेव्हाच त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. राजाने आता सर्व मुलांना मस्त अशी पार्टी दिलेली असते. आधी कुल्फी खाऊ घातलेली असते, म्हातारीचे केस, आता बर्फाचे गोळे. अवनीसोबत तो आपली कुल्फी मस्त एन्जॉय करत असतो आणि खाता खाता त्याच्या गालाला लागते. अवनी त्याच्याकडे बघून इतकी हसायला लागते. राजा विचारतो की काय झालं आहे. तेव्हा अवनी स्वतःच्या हातांनी ते पुसते. आता अवनीला हसवायचं म्हणून मुद्दामच तो आपल्या नाकाला पण कुल्फी लावतो आणि त्यानंतर असं नाटक करतो की जसं काही माहीतच नाही आहे त्याला. अवनी जेव्हा परत त्याच्याकडे बघते, पुन्हा ती मोठ्याने हसायला लागते त्याच्यावरती. राजा पुन्हा तिला खुणवतो, विचारतो की काय झालं आहे. अवनी आता त्याच्या नाकाकडे इशारा करते. राजा यावेळी स्वतःच्या हातानेच पुसतो. आता समोरची लहान गरीब मुलं असतात ना, ते बर्फाचा गोळा खाताना दिसतात, म्हणजे राजानेच दिलेले असतात आणि त्यांना पाहून अवनी इतकी खुश असते. राजाला ती खरं तर कौतुकाने सांगते की भारी तुझा अभिषेक. तेव्हा राजा म्हणतो की बघा, तुम्हाला 1001 स्माइली बघायला मिळाले की नाही. आणि समोर आता त्या मुली बर्फाचा गोळा खाल्ल्यानंतर आपली जीभ किती रंगले ते एकमेकींना दाखवताना दिसतात. तेव्हा तर अवनीला इतकं हसू येतं, हसून नुसती ती लोटपोट होते. त्यावर राजा आता तिला जीवनाचं जगण्याचे गोड सत्य सांगतो. अवनीला म्हणतो की बघा मॅडम, रडायला 1000 कारणं असतात, पण हसायला एक कारण पुरेसं झालं की नाही. आणि अवनीला त्याचं म्हणणंही पडतं. प्रेक्षकांनो, भाग जरी इथे संपत असला ना तरीसुद्धा पुढे मस्त मोठा ट्विस्ट आला आहे. कारण आता अचानकच विवान त्याच्या आईवडिलांना घेऊन अवनीच्या घरी येतो. आता कॅनडाच्या विजाचं महत्त्वाचं काम करायचं असतं. आता बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, म्हणूनच विवान काही पेपर्स घेऊन येतो अवनीच्या सह्यांसाठी. पण अवनीला सही करायचीच नसते. त्यातच आता राजाने अवनीची सगळी करून कहाणी त्याच्या फॅमिलीला, तांगड कुटुंबाला सांगितले आणि अवनीला विवानच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी ते अख्खं कुटुंब सज्ज झाले, एकत्रित आले. आणि आता ते विचार करतायत जर लग्न मोडायची वेळ आली तर मग हवं तर अवनीला पळवून बी घेऊन आणू. पण काहीही करून आता ते अवनीचं लग्न मोडणारच आहेत.